नमस्कार. मी अनिल चौहान. आज श्री दत्त मंदिर येथे प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडनं. त्याचं दत्त मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे. आजपर्यंत जिथं जे पण पूजा करून गेलेत ते आतापर्यंत विजय झालेले आहेत. आणि आता जो माहोल बघता सध्याचा, की संपूर्ण निष्ठावंतावर खूप मोठा अन्याय झालेला हा रोष आहे. तर हा आमचा ज्यांचं निष्ठावंताचे तिकीट कट केले ह्या त्यांचा नसून आज समस्त नागरिकांचा अपमान केलेला आहे. तर मतदारांनी निश्चय केलेला आहे की आम्ही मतदान रूपात की त्यांची जागा दाखवून देखो. निष्ठावंत आणि मतदार जेव्हा त्यांच्या जीवावर त्यांनी निवडून आलेत, जे नाराज नगरसेवक आहेत त्यांच्या जीवावर हिने निवडून आमदार झालेत, खासदार झालेत, ही जनता कारण का भाजप पक्षाला मानणारी होती. परंतु आता हिने निष्ठावंतांना डावलून जे आयाराम गयाराम जे आता काँग्रेसमधनं भाजपमध्ये आलेत. अगोदर काय म्हणायचं, एक नारा होता काँग्रेस मुक्त भाजप. आता उलट झालंय की काँग्रेस युक्त भाजप झालेले आहे. त्यामुळं जनतेच्या मनात खूप मोठा रोष आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय की जनता ही महत्त्वाची असते. मतदाराचा त्यांच्या जीवावर आपण झालो. आणि जे नगरसेवक 8.5 वर्ष सतत नागरिकाच्या संपर्कात होते त्यांना डावलून हे जे आयाराम गयारामला घेतलेत, ज्यांना कोण ओळखत नाही असल्याला घेऊन हे साध्य काय करणार आहेत. ह्याच्याने भाजप पक्षाची अधोगती होणं. हा ही जी निवडणूक आहे ही स्थानिक निवडणूक आहे. त्यामुळे कसं माहिती आहे का, वर पक्ष युती आमची ऑलरेडी आहेत. त्यामुळे ही स्थानिक नागरिकांच्या जो मतीला धावून येईल ह्यांच्या पाठीमागे जनता राहणार. हे आता येत्या 15-16 तारखेला तुम्हाला समजेलच. आणि आपल्या जनतेचा आताच ॲडव्हान्समध्ये आशीर्वाद देत येते. आताच खॅडे सरांच्या तिथं पूजा केली की त्यांनी हे तुमची जे पूजा म्हणजे हे केले, तो सत्कार केलेला आहे तो विजय म्हणून केलेला आहे. तर सांगण्याचं तात्पर्य इकडे जो आपल्यासाठी धावून येतो त्याच्यासाठी जनता राहावी एवढीच माझी विनंती आहे.